VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय आणि घेऊन आली आहे तुमच्यासाठी गुंतल्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करूया. गुंतल्या आतुर फिरुनी भाग 76. तिच्या नवऱ्याचा नंबर हातात येऊ दे, मग बघते तिला. नाही सगळे तिचे हे धंदे त्याला सांगितले तर माझं नाव परणी नाही. त्याला तिचं हे सत्य कळलं तर तो तिला नक्कीच सोडून देईल. असंच व्हायला पाहिजे तिच्यासोबत, मग जागेवर येईल ती. ओ पण असं झालं तर खरंच ती जागेवर येईल? नाही यार, मग तर ही निर्लज्ज, लाज आणि शरम सोडलेली बाई आणखीनच मोकाट होईल आणि जिथं तिथं तोंड मारत फिरेल, दुसऱ्यांचे संसार मोडत फिरेल. आणि रागाच्या भरात केतनबद्दल तिनं असं काही सांगून खरंच त्यांना अडकवलं तर? नाही यार, हे असं नको व्हायला. कारण जिला लाजच नाही तिला कसली आली भीती इज्जत जाण्याची. पण माझ्या नवऱ्याची 4 चौघात इज्जत आहे, नाव आहे, आणि मी या सगळ्यात माझ्या नवऱ्याचं नाव बिलकुल खराब होऊ देणार नाहीये. यार असं काहीतरी करायला हवं जेणेकरून तिचा कायमचा बंदोबस्त होईल. मला सगळं कसं विचारपूर्वक करायला हवं जेणेकरून केतनही सेफ राहतील आणि तिचं कायमचं तोंडही बंद होईल. त्यासाठी काहीतरी करावंच लागेल मला आता. अरे यार, तिच्या नवऱ्याचा नंबर मिळवून मग काय उपयोग? कारण त्याला सगळं सांगितलं तर तो तिला हमखास सोडेलच. अशा बाईला कोण ठेवून घेईल सोबत जी त्यालाही फसवते? नाही, त्याने तिला सोडायला नकोच. आणि तरीही तिला धडा मात्र आयुष्यभरासाठी मिळायला हवा. तिला काहीतरी करून अडकवायला हवं तिच्याच खेळात. काय करता येईल बरं असं? पण मी त्याच विचारात आता गुरफटलेली. आता तिची झोप गायब झालेली. सध्या तरी तिला काही सुचत नव्हतं, कारण खूप अवघड आणि नाजूक विषय होता ज्यात केतनचं नाव खराब होऊ नये आणि आईबाबांपर्यंत तर ही गोष्ट पोहोचूही नये असं तिला वाटत होतं. तिनं त्या आठवड्याभराच्या मिळालेल्या वेळात केतनला काहीतरी करून बाहेर काढायचं मनावर तर घेतलेलं आणि त्याला तशी निश्चितीही दिली होती. तरीही ती हे सगळं कसं करणार आहे हे तिलाही माहिती नव्हतं. केतन ठरल्याप्रमाणे आज ऑफिसला आला ते डायरेक्ट सचिनला गुड मॉर्निंग करतच. गुड मॉर्निंग सचिन. गुड मॉर्निंग केतन. सचिन ऐक ना, आज मला जरा घरी लवकर जावं लागेल. त्याने म्हणतात सचिन त्याच्याकडे आला. का रे, असं मध्येच काय? अरे माझ्या छोट्या भावाचं लग्न ठरतंय ना, सो तिकडचे लोक येणार आहेत लग्नाची बोलणी करायला. ओ काय सांगतोस? बरं ठीक आहे. थँक्स यार, चल थोडं काम आहे, भेटू लंचला म्हणत केतन त्याच्या केबिनमध्ये आला. सचिन त्याच्या जागेवर निघून आला. तिथेच तिचा डेस्क असलेली कियारा त्या दोघांचं बोलणं कान देऊन ऐकत होती. तिला क्षणभर वाटलेलं की हा माझ्यासोबत येण्यासाठी कदाचित तयार झालाय आणि त्यासाठीच हा बहाणा करत आहे. केबिनमध्ये येताच कधी नव्हे ते देवाचं नाव घेऊन केतनने पहिला कियाराला कॉल लावला. एवढ्यात अनपेक्षितपणे तिच्या डेस्कवरचा लँडलाईन वाजला. तिनंही तो भरकन उचलला. मिसेस कियारा, प्लीज माझ्या रूममध्ये याल म्हणत त्याने पटकन कॉल कट केला. कियारा मात्र आनंदली होती. तिच्या मनात आलेलं तेच खरं होणार आहे असं काहीसं तिला फील होऊ लागलेलं. ती लगेचच त्याच्या केबिनमध्ये जायला निघाली. इकडं स्वतःच्या केबिनमध्ये बसलेल्या केतन तिच्या समोर जायच्या विचारानेही संपूर्ण शरीरभर कंप सुटलेलं त्याला. एवढ्यात काहीच सेकंदात डोअर नॉक होऊन तिचा आवाज आला. मे आय कम इन? येस. आवंढा गिळून त्याच्या आवाजात तसा चढ ठेवून म्हणाला आणि चेहऱ्यावर उसनं हसू आणलं. ती एव्हाना आत आलेली आता त्याच्या समोर होती. कियारा, मला जरा बोलायचंय. बस ना. ओ फायनली, इट्स मीन तू पॉझिटिव्ह विचार केला आहेस असंच वाटतंय. ॲक्च्युली हो, म्हणजे मी तुझ्या बोलण्यावर खूप विचार केला आणि
या तुझ्या ऑफरचा स्वीकार करायचा ठरवतोय, बट तू मला असं अडकवायला नको होतंस कियारा. त्याला तूच कारणीभूत आहेस. मी आधी गोड बोलून सांगत होते ना, मग का नाही ऐकलं होतंस? पण झालं ते बरंच झालं. आता तरी तयार झाला आहेस. पण हे सगळं मनापासून ना, की तुझ्या डोक्यात वेगळा काही प्लॅन शिजतोय? तसं असेल तर पुन्हा विचार कर हा केतन, नाही तर माझ्यासारखं कोणी वाईट नसेल. अगं काय बोलते आहेस तू? इतकं घाण अडकवलं असताना मी काय विचार करू शकतो दुसरा? पण माझी एक अट आहे, इथे ऑफिसमध्ये प्लीज प्रोफेशनल वागशील. आणि जे काही असेल ते बाहेर, आपल्यात जे काही असेल ते ऑफिसमध्येच काय माझ्या घरी माझ्या बायको पर्णीला अगदी कोणालाही कळता कामा नये. हो ऑफकोर्स, तू तयार आहेस यापेक्षा मला काहीच नको आहे. मी तुला प्रॉमिस करते, कोणालाही काहीही करणार नाही. मग कधी जाऊया? आज दुपारी? आज तो थोडा विचार करत म्हणाला. त्याच्या आवाजात कमालीचा उतार होता आणि चेहऱ्यावर उसणं स्माईल. आज काय? आपलं आजच तर ठरलेलं ना. मग मी तर रेडी आहे. हवं तर दुपारनंतर जाऊया. चालेल? ती असं बोलत होती तरीही त्याच्या हृदयात काय उलथापालथ होत होती त्याचं त्यालाच माहिती होतं. कियारा, आय एम सॉरी. म्हणजे काय आहे, मी आज नाही येऊ शकत आहे. तुझ्याशी ते सुद्धा बोलायचं होतं अगं मला. ते काय आहे, माझ्या छोट्या भावाचं लग्न ठरत आहे. त्याच्या होणाऱ्या बायकोच्या घरचे सगळेजण आज लग्नाची बोलणी करायला आमच्या घरी येणार आहेत. सो आईबाबांनी तशी तंबी देऊन ठेवली आहे आज घरी हजर राहायची. आणि अगं कालच कळलं मला हे जेवताना. सो त्यांना नाही बोलू शकत नाही आहे मी. मला आज लवकर घरी जावं लागणार आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तो गंभीरपणे सांगत होता आणि तिला तो सचिनलाही हेच बोललेला आठवलं. पण पाठीमागे तिने स्वतः केलेलं तसं तो नाटक तर नाही ना करत आहे असं तिच्या मनात येत होतं. ओके केतन, नो प्रॉब्लेम. पण खरंच असंच आहे ना, का असं काही सांगून तू मला टाळायचा प्रयत्न करतोयस? नाही कियारा, असं काहीच नाही आहे. मी खरंच खोटं बोलत नाही आहे. यू नो, मला खोटं बोलायची सवयही नाही. हवं तर वेट, मी तुझ्यासमोर माझ्या आईला कॉल लावतो. 1 मिनिट शांत राहशील हां प्लीज, म्हणत खरंच त्यानं त्याच्या आईला कॉल लावला. रिंग होणारा फोन काही सेकंदांनी उचलला गेला आणि पुढून त्याच्या आईचा आवाज आला. आई, आज किती वाजता येणार आहेत ते लोक? अरे असं काय करतोस केतन? काल म्हणाले ना 4 वाजता येणार आहेस. आता तुझ्या मीटिंगचं काही कारण सांगू नको हां, मी तुला आधीच सांगितलंय. अगं हो, मी जस्ट कन्फर्म करायला फोन केला होता. ओके, मी येतोय वेळेत. ओके मग ठीक आहे, म्हणत पुढून फोन कॉल कट झाला. पाहिलंस, मी खरंच बोलतोय कियारा. अरे ठीक आहे केतन, एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. ठीक आहे, पण मग पुढच्या आठवड्यात कधी भेटायचं आपण? ती लाडाला आल्यासारखी विचारत होती, जणू काही तो तिचा नवराच आहे. संडेला चालेल. संडेला सुट्टी असते, तुला जमेल? म्हणजे फॅमिली सोबत राहायचा दिवस, तुझी पर्णीही घरी असेल, मग मी ते जमवेल. डोंट वरी. ओके माय डिअर केतन, आय लव्ह यू यार, म्हणत ती एक्साइटमेंटमध्ये उठली आणि केतनच्या गळ्यात पडायला निघाली तसं त्याने तिला हात करून थांबवलं. वेट, मी बोललोय ना ऑफिसमध्ये असं काहीही वागणार नाही आहे आपण. प्लीज, इथं CCTV कॅमेरा आहेत, लक्षात ठेव. पुढे असलेला कॅमेऱ्याकडे नजर वळवत तो म्हणाला. ओके, आय विल कीप इट इन टू माय माइंड. सॉरी, थँक्स. पण तुझा नवरा, त्याचं काय? तो इथं नाही आहे हे त्याला एव्हाना समजलेलं, पण तरीही तिला त्याने मुद्दामच प्रश्न केला. अरे तो इथं नाही आहे आता, कधीच गेला तो. दिवाळीसाठी आला होता, त्याला कसं कळेल? मी काय एवढी मूर्ख वाटते का तुला? हो, तो किंचित हसला. काय हो, मी मूर्ख वाटते का तुला? मी मूर्ख वाटते तुला? अगं नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला.
तो अगदी गंभीर होत म्हणाला तशी ती मोठ्याने हसू लागली. ओहो, इट्स ओके केतन, आय एम जस्ट किडिंग, बट आय कांट वेट केतन. यार तू पुढे ढकललंस. एनिवे, तू तयार झालायस हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. होप पुढचा आठवडा लवकर निघून जाऊ दे. चल, मी आहे बाहेर. बाय. ओके, बाय. सुटल्याचा निश्वास टाकत तो म्हणाला. बाय केतन, आय एम वेटिंग यार. ती पुन्हा एकदा अगदीच उत्कटपणे बोलली आणि तेवढ्यातूनही तिने तिचे खालचे ओठ दाताखाली दाबले. आणि तेवढ्यानेही त्या क्षणाला त्याला शिसारी आल्यासारखं झालं. त्याने पटकन खाली नजर केली. ती आता बाहेर निघालेली, दार उघडून बाहेर गेलेली पुन्हा आत आली. काय झालं? केतनने विचारलं. काही नाही, असा अचानक तू तयार झालायस मला खरंच वाटत नाहीये. केतन, मी आधीच सांगते हा, तू जर का मनापासून ह्या गोष्टीला तयार झालायस तर आय स्वेअर मी 100% तुला फसवणार नाही. पण जर का तू ह्या सगळ्यामध्ये मला फसवायचा विचार करत असशील तर बी केअरफुल हा. कारण तसं काही झालं तर त्यानंतर जे परिणाम होतील ना ते तू भोगायला तयार राहा. कारण फरक मला पडणार नाही आहे, फरक तुला पडणार आहे, लक्षात ठेव. अगं हो, तू असं का बोलत आहेस आता? मी जस्ट तुला रिमाइंड करते केतन, टेक केअर. त्याला म्हणून ती स्मित करत बाहेर निघून गेली. ती जाताच केतनने मात्र डोळे घट्ट मिटून घेतले. क्षणभर तिची हिदायत देणं पाहून त्याचेच हार्टबीट तीव्र झालेले. तिचं ते घाणेरडं बोलणं अंगावर अजूनही शिसारी आणत होतं. असंच वागायचं हिला तर ही वेश्या व्यवसाय का नाही करत? त्याच्या मनात तिच्याबद्दल तर हा इतक्या खालच्या लेवलचा विचार येऊन गेलेला त्या क्षणाला. कारण आता त्याला तिचा तितका राग येतच होता. त्याने पटकन पर्णीला मेसेज करून काम झाल्याचं सांगितलं. कारण पुढचं काम आता ती करणार होती. पर्णिकाने स्टुडिओमध्ये येताच सचिनला कॉल लावला. आता त्याची मदत घेणं गरजेचं होतं. रिंग होणारा फोन पुढच्या क्षणाला उचलला गेला. वहिनी, काय म्हणताय? बोललात का केतनशी रात्री? काय म्हणतोय तो? हो सचिन भाऊजी, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. आधी मला सांगा, आता तुमच्या आजूबाजूला कोण नाही आहे ना? प्लीज थोडं साईडला येऊन बोलाल का? कारण प्रकरण आता खूप गंभीर झालंय. गंभीर झालंय? हो, एकच मिनिट हा वहिनी, म्हणत तो जरा बाजूला आला. तो थोडा पॉज घेऊन बहुतेक बाजूला आला असावा. मग तो बोलू लागला. कसलं प्रकरण म्हणालात वहिनी? कियारावालं? तो हळूच फोनमध्ये तोंड घालून बोलत होता. हो भाऊजी, तेच. आता माझं नीट ऐका, काहीही बोलू नका, फक्त ऐका. आज रात्री तुम्ही, मेधा, मी आणि केतन डिनरसाठी भेटतो आहोत. डिनर? असं अचानक? तो हळूच म्हणाला. हो, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे हे भाऊजी. माझ्या नवऱ्याच्या इब्रतीचा प्रश्न आहे. फोनवर बोलण्यासारखं तर बिलकुल नाही आहे. सो प्लीज याल ना? मी तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये भेटायचं आहे तो ॲड्रेस पाठवेन. ओके, येईन. ठीक आहे, मग भेटू रात्री. आज रात्री कसेही करून भेटावं लागेल, बोलू भेटल्यावर. ओके, बाय, ठेवते. म्हणत पर्णीनेही फोन कॉल कट केला आणि ती पुन्हा विचारात हरवली. कियाराचा फोन काही क्षणांसाठी मिळवण्याचा टास्क ती सचिनला देणार होती. आणि त्यातून त्या कियाराच्या नवऱ्याचा नंबर मिळवायचा एवढंच ठरलेलं. तो नंबर मिळवल्यानंतर काय करायचंय हे सुद्धा काहीच ठरलेलं नव्हतं. पण सध्या तीच एक मिशन असणार होती जी सचिन भाऊजींना तिला नीट समजावायची होती डिनरला भेटून. तर बघूया पर्णिका हा प्लॅन सचिनला कसा सांगते आणि केतन मेन म्हणजे यासाठी तयार होईल का? चला बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.